वडाळी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणाऱ्या द ग्रेटर कैलासनगर परिसरातील मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। परिसरातील नागरिक सेवानंद वाकोडे यांच्या घरासमोर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। मनपा प्रशासन नागरिकाच्या घरात पाणी शिरण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे। या समस्येबाबत नागरिकांनी 24 जून रोजी ऑनलाईन तक्रार क्रमांक CMP 2605000736 नोंदविली होती। मात्र तक्रार करून 1.5 महिना उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान नागरिकांनी मनपाच्या उपअभियंत्यांशी संपर्क साधला असता संबंधित काम करण्याचे आदेश विवेक देशमुख यांना दिल्याचे सांगण्यात आले। मात्र नागरिकांनी स्वतः देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क साधून काम करून घ्यावे असे उत्तर देण्यात आल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। हा परिसरातील मुख्य रहदारीचा रस्ता असून येथून दररोज शेकडो नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध व्यक्तींची ये-जा असते। रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। तसेच नागरिक नियमितपणे मालमत्ता कर भरत असताना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कराचा पैसा नेमका कोणत्या विकास कामांवर खर्च केला जातो, असा सवालही रहिवाशांनी केला आहे। येत्या 8 दिवसात रस्त्याची दुरुस्ती करून डांबराचे पॅचेस टाकण्यात आले नाहीत तर रस्त्यावर साचलेले दूषित पावसाचे पाणी थेट मनपा कार्यालयातील संबंधित उपअभियंत्यांच्या दालनात आणून ओतण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। आता मनपा प्रशासन या इशाऱ्यानंतर तरी तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। घरी चाललो, मी द ग्रेटर कैलासनगर मध्ये राहतो आणि इथं पाणी साचल्यामुळे आम्हाला जायला खूप त्रास होतो। त्यामुळे साहेबांनी यांची दक्षता घ्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।